मी पहिल्याच क्वेश्चन मध्ये हागलेलो आहोत. आम्ही अमावस्था, पश्चिम अमावस्था आणि जीर्ण अवस्था असं काहीतरी लिहून आलोत, बट त्याचं उत्तर कोणीतरी वेगळंच म्हणतं. काय उत्तर त्याचं? रुयमानावस्था. हा, कट चिकित्सा झालं. काय चिकित्सा कर त्याला? कुठं खटाची? आज व्हिडिओ टाका ना तू. माईच्या चिकित्सा झालं. सर कोणत्या दीपक म्हणत होता? बॅजेट बॅजेट बॅजेट. वेलकम टू हे गाईज कसं? हे गाईज, वेलकम टू अवर व्लॉग. आता सकाळी आम्ही वाजता आम्हाला दिसलं की सकाळी हे नाही तिथं बघू शकता एका गायीनं नेमकीच एका बछड्याला जन्म बछडा एका बछड्याला जन्म दिलेला आहे आणि आम्हाला आमच्या पेपरचं कुठलंच गांभीर्य नसून आम्ही त्या बछड्याकडे लक्ष देत आहोत. गाईज, आज आम्ही शल्याचा अभ्यास न करता प्रेग्नन्सीचा अभ्यास केला आहे, म्हणजे OBGY, ऑब्स्टेट्रिक अँड गायनेक इन वेटरनरी इन व्हेटरनरी. या आणि इथं आम्ही आम्हाला BMS न आवडतं, व्हेटरनरी आवडायला लागलं. बघू शकता. ते कपिलचं काय सांग? कपिलचं सांग ना काय? सांग ऑडियंसला आवडते कपिल बघशील. कपिल के बारे में हम कुछ ही नहीं बोल सकते गाइस. आणि आमच्या डोळ्याची सुजन तुम्ही बघू शकता, जास्त वाढलेली आहे गाइस. मला एका डोळ्याने असं बंद करून पेपर लिहावं लागेल. मैं पढ़ाई भी 2 दिन से एक आँख से कर रहा हूँ गाइस. मेरे लगे पड़े है गैया मैया सुखी है. आणि माझा भाऊ मला सोडून आता अभ्यास करते गाइस, एकटा. आणि मी पण एका डोळ्याने करत त्याचे एक डोळा हेकना किधर से देखना. और ऐसे मेरी भी चल रही है पढ़ाई, अब होगी शैली की पढ़ाई, क्योंकि एक दिन तो हमने ऐसे फालतू में 250 पेज भी नहीं पढ़े गाइस. अभी बचे 300 पेज, अब उनको पढ़ेंगे और बाद में पेपर के दिन फिर होगा नंगा नाच सर्जरी का. हे डुक्कर जे दिसतंय हे डुक्कर झूम केला राऊट नाही होत ना. हे डुक्कर आमच्या गाईला परेशान करत होतं आणि म्हणून ह्या काकू ते डुकराला हाणला आम्ही इथून. आणि दीपक काय कर, दीपकनी वरून दगडे मारलेत आणि आम्ही इथून तिकडं बघू शकता तुम्ही. या पूर्ण तिकडनं दगडं मारलेत. एवढी मेहनत करून आम्ही त्या गाईचं बछड्याला त्या डुकरापासून संरक्षण केलेलं आहे. आणि त्या काकू त्यांना खाऊ घालत आता त्या प्रेग्नेंट सुतिका गाईची सुतिका अवस्था सुरू झालेली. तिथे हिरव्या कपड्यातून बोलतात. हाय, उपवास असू द्या म्हणा. गायला उपवास. आजची एकादशी आहे, गायला उपवास असू द्या. काकून त्याची चर्चा कुछ ना मिले तो हमें कुछ खाने को दे दो. सुजना पुराना जो भी होगा हमें दे दो गाइस. माझ्या डोळ्यातले आनंदाश्रू बघू शकता तुम्ही. 2-3 दिन में हमें क्यूज खाने को मिलेगा. हमें नहीं देंगे क्यूज, क्योंकि वो खौफ देख रहे हो. खौफ मतलब खाना भी सुख से नहीं खा पा रहे, इतनी तो हमारी जिंदगी पड़ी है. ये खौफ देख साहिल, खौफ देख रहा है सर्जरी का. मतलब खाना खाते समय भी पढ़ना पड़ रहा है. हो गई पढ़ाई दीपक? एक बार फट जाए ना कुछ नहीं सोचता भाई. काय 9 चलो, पढ़ाई तो हो नहीं रही, ये सब कर लेंगे हम. साहिल तू थकलेलं काय म्हणत होता? थकलेलं खूप थकलो रे. सेकंड इयर मध्ये पण थकलो नव्हतं अभ्यास करून. इकडे ना, इकडे येऊन बोल ना. काय आवाज येत नाही आम्हाला क्लिअर. अरे मी म्हटलं सेकंड इयर मध्ये बी एवढं थकलो नव्हतं अभ्यास करून, तेवढं आता थकलोय. 4 पेपर झाले, फक्त 9 पेपर राहिले होते. अजून 9 राहिल्या. आणि आपलं जुगाड कसं आहे बाटलीचं? 1 नंबर गाव. थकले सारे हो जे सारे कसे भारत. अभ्यास सोडून सर्व काही सुद्धा दे आणि बाहेर ते काही छान डीजेचे गाणे वाजत आहेत. वाचू फॅड झाला फॅड. सर्जरी 1 आहे, अजून 2 तर बाकी आहे दीपक. येतो
ये तो पिक्चर है मेरे भाई, ट्रेलर आने बाकी है. ये हो गया मेरे साथ, ये हो रहा है. तुझं किती झालं वाचून? तुझं किती झालं वाचून सांग. बापा रे असं झालं. काय तुझं सांग, तुझं किती झालं? कोणता कोणता डिसीज? काय पॅचेट डिसीज काय या सिलेबस आहे का डिसीज? सिलेबसला नाही म्हणतो. 5 सेकंड लाइक है. और ये 5 सेकंड का भी आज पढ़ लिया भाई ने. अशा प्रकारे सिलेबस वाचून होत नाहीये गाईज. पुस्तक संपे ना. देवा 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 देवा. करतो बसा नंतर. कोणता डिसीज दीपक? पण म्हणतात बॅजेट डिसीज हा सिलेबसला आहे. आम्ही शोधत होतो पण ते सापडत नव्हता. कोणता दीपक म्हणत होता? पॅजेट बॅजेट बॅजेट. नाव दाखवले मग ते बर्गर डिसीज आला. मग तेव्हा त्यांना रिअलाइज केलं की ती बर्गर डिसीज. बर्गर रे ते बर्गर नाही ते बर्गर डिसीज. अशा प्रकारे डिसीजचे नाव पण भुललेले आहेत गाईज. स्टडी टेबलचा पुरेपूर विभाग असं करत असतात. इथून पुढं अशी गांड राहिली, काय गांड फटाकी गांड. कसं चाले. आणि वरती बघा किती लावलं दीपकच्या अभ्यासाची टेक्निक्स. अब क्या ही बोलेगा दीपक. गाईज आमचे MCQचे टॉपिक आणि LQCQचे टॉपिक वेगळे असल्यामुळे आमची टर फाटलेली आहे. आणि आम्हाला आता काही सुचत नाही की आम्ही MCQचे टॉपिक वाचा की SCQचे टॉपिक वाचा. तर तुम्ही दीपकचं मनोगत ऐकू शकता. गाईज गाईज बोल. काहीच बोलू शकत नाही. बोल दे इधर देख. शब्द नाही म्हणा माझ्याजवळ. शब्दांचा भंडारा समाप्त माझ्या डोक्याला पेपरामध्ये फिरलो माझ्या शब्दांचा भंडारा संपलाय. आता फेकाव तरी काय, जगाव तरी काय. गणेश शेठ. कळशीत कळशी इज इम्पॉर्टंट. 9 पेपर राहिले. कळशीत कळशी कळशीत कळशी सातत्य इज इम्पॉर्टंट. गाईज हे काही संपत नाही लिस्ट. परंतु आता आमचा दीपक भाऊचं डोक्याचं सगळे स्क्रू ढिले झालेले आहेत. जे त्यांच्याकडे होतं नव्हतं डोक्याचा पूर्ण उपयोग झालेला आहे. काय जे वाचलं होतं ते बी गेलं. जे वाचलं होतं ते बी डोक्यातून चाललंय. MCQचे डबे वाचायला गेलो. SCQ विसरते. SCQ डबे विचारायला गेले की विसरते. बोल दे मेरे भाई कुछ तो बोल. इसका मुंह का एक्सप्रेशन बोलता है सब कुछ. BMS लेके हमने नाश्ते का तो आ गए हैं. पेपर का देखेंगे. पेपर तो होता रहेगा गाइस. दबा के खाएंगे फिर क्वेश्चन नहीं आएंगे तो रोएंगे. रोज सेम ॲक्शन असते तुम्ही माहिती पेपरच्या आधी. तुला कसं वाटते? टेन्शन आलंय. तुला बी टेन्शन आलं. अलिशा काय पण होऊ शकतं. पंचकर्माचा पेपर बघून फाटलेली आहे. आपल्या शब्दाचा वापर झालेला आहे गाईस. आणि मी याकडनं डोळा घेऊन पेपरला जाणार आहे गाईस. पिन ड्रॉप सायलेन्स बिफोर द एक्झाम. इतने शांत गाईस. इतना तो मैं भी नहीं रहता. हे गाईस आमचा नाताच पेपर झाले. आता आपण बघू या दलिंदर पासून सुरू करूया. साहिल कसा गेला? एक नंबर होता. छान होता. एक थोडा आउट ऑफ म्हणजे हा खूप इझी होता. टॉपर येणार आहे. टॉप कर रहे. बाय बाय बाय. कैसा गया रे? टिक टाक. आकाश अतिशय उद्याचं महत्वाचं आहे. उद्याचा काय उद्याचं महत्वाचं. अभी दल्ला बोलेगा. एक नंबर. हे चांगल्या प्रकारचा पेपर झालेला आहे आणि फर्स्ट इयरचे श्लोक पण मी टाकलेले आहे बराबर. धन्यवाद. कैसा गया रे पेपर? अरुण करायचं काही पास आम्ही पुढं तू बोल. छान गेलेलं आहे. छान होतं सगळं. पण आता पार्ट सेकंड बाकी आहे. जो छान यावं बस. श्रीकांत ठाकरे बोलेंगे अभी. मस्त होता पेपर. मॅडम स्ट्रिक्ट होती. अभी तू बोल दे. नाही खूप छान होता पेपर. मस्त झाला. खुश आहोत आम्ही. निमेश कैसा गया? अच्छा गया. लेंदीएस्ट पेपर. लेंदी फर्स्ट टाइम लास्ट तक हो का? औपाटिका मी बी औपाटिकाच लिहिणार. तू तेच लिहिले ना. एकमेका सहाय्य करू अवघे झालं सुपंत.
तू बोल रहा था, तू क्या बोल रहा था? लास्ट तक लिखा फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम लास्ट तक लिखा. वा 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 मेरे भी. योगी कसं केला? छान होता. छान होता. चांगला होता कारण की प्रणवस्थाईने सांगितलं होतं मला जायच्या पेपर मध्ये. जायच्या. अच्छा काय तुरण अवस्था? आमावस्था पक्वावस्था पश्चिमावस्था नाही काय आहेत? व्रणावस्था शुद्ध अशुद्ध रोहित रूढ. तो गाइस पहला एक क्वेश्चन मेरा चूक गया है. मैं लंबी तरह से फेंक के आया, हग के आया. हेलो गाइस, पहले क्वेश्चन में हग के आया गाइस. आमावस्था पश्चिमावस्था लिहून आलो मी. सच में तू काय लिहिलं? ते दृष्टपुराण, रोहितपुराण, रुद्रपुराण. और ये मैम हमें गार्डिंग पे थी. ये मैम हमें गार्डिंग पे थी. कसं केला? एक नंबर गेला खालचा. पंचकर्मापेक्षा खूपच चांगला गेला. आणि MCQ पण मला असं वाटतं की यामधले 10 मार्क्स त्यात टाकले तर खूपच चांगलं होईल पंचकर्मामध्ये झालं. पण ते टाकणार नाहीत. तुला कसं गेला? खूप छान गेला, खूप मस्त गेला माझा. आणि ते डावला बोलायचं सोडून दे. तर गाईज अशा प्रकारे मी सांगत होतो की पहिलाच क्वेश्चन हगून आलेलो आहे. अमावस्था. आणि हे पहा आमचा पेपर. भाई उठाले ना मुझको. यानं पण पेपर दिलेला आमच्या संग माझ्या लेकरांनी. तर मी सांगत होतो की आम्ही पहिल्याच क्वेश्चनमध्ये हगलेलो आहोत. आम्ही अमावस्था पश्चिमावस्था आणि जीर्णावस्था असं काहीतरी लिहून आलो. बट त्याचं उत्तर कोणीतरी वेगळंच म्हणतं. काय उत्तर त्याचं? रूयमान अवस्था, रूढ़ अवस्था, शुद्ध अवस्था. तो कैसा लग रहा है पहले क्वेश्चन मांगने के बाद? कुछ नहीं, ज़्यादा कुछ तो फर्क नहीं पड़ने का. काय? दररोजच एका ना एका क्वेश्चनला तसं करतोस ना. पण पहिल्याच क्वेश्चनला गेल्यानंतर कसं वाटतं? कायचे बंद आपले वितान बंद, गोफना बंद, काटेव्या चीन ह्याच्या आईला सगळे लिहिले पहिले. चीन कुठं होतं? चीन मुंबईत असताना दाबाट होता. सत्यव लिहिला. चीन हा ना. तर मग आपलं काम आहे सगळं लिहिणं. बाकी अदरवाईज चालूच राहते. श्लोक लिहिला तो कोणता श्लोक? त्याचा तो नावांचा. कोणतं नाव? कोश धाम स्वस्तिका लिहिला. तर मग ते लिहायचंच होतं ना. नाही लिहिलं. का? कारण मला टाइम घालवायचा नव्हता. BMC पण टाइम देतो. भाऊ मी आज पूर्ण 47 पेज लिहिले बाई. मागून पुढून सगळं काही सोडलं नाही. मी ह्याच आता थरथर का पुस्तक लिहिले. आणि इकडं मस्त करू राहिले. एक मिनिट. ओ मास्तर, ओ इकडे आहे ना. हा गट चिकित्सा झालं. काय चिकित्सा कर त्याला? कुठे खटच आज व्हिडिओ टाका तू. मायच्या चिकित्सा झालं. सर फ्रोझन शोल्डर काय असतं? इकडे सर बताएंगे कसं केला? हा लागले कप्या कसा कन्फर्म करायला. कप्या कसं केलं? आज मी सगळे MCQ दिले त्याच्या भरोशावर. काय होतं ते? काय होतं ते? काय नाही पचे काय बोलला? पचे काय बोलला? MCQ रे MCQ कसं केला? एकदम भारी गेला. तरी पण मस्त होतं. सानू मॅडमची कृपा होती. सानू मॅडममुळे हे सगळं घडलेलं आहे. काय सानू मॅडमचा आशीर्वाद होता सगळ्या बॅचच्या पाठीमागे आपल्या. पेपर कसा गेला? पेपर तुम्हाला कसं गेला? छान गेला. आयुष्याचा पेपर होता का आमचे? कसं वाटतं 2 MCQ सुटल्यावर? खूप चांगलं. प्लस बाकीचे ऑप्शन दिलेले 5 काय ऑप्शन दिलेले. काय बात कर रही? ठीक आहे इकडे लय मध्ये भेटते. कसं गेला? काय ना सोपे चुकवले. सोपे चुकवले? तू सोपे कोणते होते पहिले सांग. बंदवाला चुकवला. बंद MCQ होता. बटननी कोणता बंद? अच्छा उत्संगीने चुकला. चीन लिहिला. ते टेंडो आणि याचे काय आन्सर? टेंडा नाही त्याचं उत्तर. टेंडा कन्फर्म. कसं केला? चांगला होता पेपर. बट घाण लिहिला. नाही लिहिला, चांगला लिहिला पण हवेत नाही जाणार. एमबीएटी थोडी आमची दयामाया केली. गेली काय. आमची त्यांनी एक कॅपॅसिटी ओळखून आमचा पेपर काढलेला आहे. बोल दे फिर से. कुछ तो बोल दे फिर से. गेला. टिकटॉक गेला. एक्सप्रेशन घाल. ठीक गेला. ए तुला बोल इंग्लिशमध्ये बोल. तुला इंग्लिशमध्ये लिहिला तुम्ही? इट वॉज गुड. इट वॉज गुड. म्हणजे फक्त मला चांगला गेला. काय लिहिलं? वुड हिलिंग स्टेज. चिकित्सा लिहून आलो. वनरोपणाची वृक्षारोपणाची चिकित्सा काय लिहिलं ते ना? सृष्टी उपक्रममध्ये ते कल सर. म्हणजे वुड हिलिंग स्टेजला सृष्टी उपक्रम. नाही तुला क्वेश्चन समजणार नाही. हा एक नवीन टॉपिक नाही आहे. तुला क्वेश्चन घरी भेटते.
षष्टी उपक्रम माहिती आहे का तुला? षष्टी उपक्रम माहिती आहे? षष्टी उपक्रम सांग बरं. साठे आता टाइम नाही. षष्टे बुद्धी मध्ये काय लिहिलं? मध्ये पर टेस्ट लिहिली आणि क्रोविनर साईन लिहिलं आणि आपलं टेंडरबर्ग पोझिशन टेंडरबर्ग टेस्ट ती तर आठवली नव्हती ना, खरं बोल ना आता. आठवली नव्हती मला पण नंतर आठवली. खरं सांग, खरं सांग, खोटं बोलू नको, खरं सांग. नाही लिहिली टेंडरबर्गचं नाही लिहिलं. गाई जर व्हेरिकोज वेन लिहित असाल तर टेंडर मग पोलीस दुपारी म्हणतो 2 चॅप्टर राहिले आणि रात्री म्हणतो 7 चॅप्टर राहिले. एवढा खोटा नाही. एवढा तर खोटा आहे तो. साहिलच्या मोस्ट फेवरेट पर्सनला विचारू आपण पेपर कसा केला. साहिल तिची कुठे गेले तो फ्रेंड? सावं ना कसं केलं विचार. याला विचारू शकता तुम्ही थांब बाई, थांब. पेपर कसं केला, कारण यालाच असं असेल की किडीच लागेल त्याला. काय किडीच लागेल त्याला. नको राहू दे. बरं विचार ना कसं केला. ए कसा केला पंचकर्माचा पेपर? माझ्याकडे विचार त्याला पण अरे सब्जेक्ट चुकला. ए कसा केला शल्यचा पेपर? ए कसा केला केला आता छान गेला. MCQचं काय वाट झालं? काही नको 15च्या वरती आरामशीर येतात. तू काहीतरी बोली ना, चुकले. अरे म्हणजे ते काय झालं, गडबडीत खालचे वरती झाले आणि मग ते रफ करून लिहिले. मस्त पेपर सोपा आला. असे कांड होते अवघडाला. पण असं दुःख नाहीये, कारण की याच्या अगोदर दुःखाची जाणीव केली त्याच्यामुळे बाहेर कसा रडत आहे तो, दुःख आहे त्याला पेपर अवघड गेला वाटतं शल्यचा. त्याला म्हणा आयुष्य अजून पुढे अवघड आहे. आता रडण्याची अर्थ नाही आहे. आता रडण्यात घे, आता रडण्यात घे अर्थ नाही. रोगीनं डीप थ्रोम्बोसिस सांगितलं. रोगीने चल ते आपल्याला खोडाचे. चल आता किती बाकी आहेत? पेन सापडतो का नाही? आता किती बाकी आहेत? बाकी आहे 8 बाकी आहे आता. लवकर कोण म्हणतो ना त्याच्या माय खोड चाईला 2 पेनानं. 2 पेनानं खोडू राहिलं ते. अरे बापरे. या. लिंग चत्रबुद्धे काय ना व्हायरस व्हायरस. दीपक चटक पादम. चटुक दीपक कसं केला शेवटी? दीपन लिहिलेला. कपेने काय केलं? कपेने वर्णाच्या अवस्था चुकल्या. कस काय लिहिलं होतं? आणि सगळ्याच ते असलेलं. नाही रे, आणि ते दुष्ट शुद्ध जे की त्याच होत्या. हा, ठीक आहे ना. 85 आम्हाला नको त्याच्यातले मार्क, एक पण नको आम्हाला त्यातलं. बरं तरी पण पास होऊ शकतो आम्ही. आपण ब्लॉग एंड करू इकडे. तर आजचा व्लॉग आम्ही इथे एंड करू शकत नाही, कारण आता अरुण बोल काय ताचा अशा प्रकारे MCQ चे पटकन द्या. MCQचे आन्सर ज्याला पण आले असेल त्यांनी लवकर पाठवा. चांगला केला पेपर आम्हाला गाईज. थँक्यू. असा सपोर्ट दाखवा, आमचा ब्लॉग चांगला जाते गाईज. बाय बाय.